आपण इयत्ता 10वी विषय भूगोल या भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा नमुना आराखडा पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपली जी 10वी एसएससी बोर्डाची जी प्रश्नपत्रिकाचा आराखडा असेल तो आपण पाहणार आहोत। प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला काही सूचना असतात, त्या कोणत्या सूचना असतात त्या आपण पाहूया। हा 40 गुणांचा प्रश्नपत्रिका असेल, वेळ 2 तास असेल। या सुरुवातीला ज्या सूचना असतील, पहिली सूचना, सर्व प्रश्न कृती सोडवणे आवश्यक आहे। 2 उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात। 3 प्रश्न क्रमांक 4 अ साठी पुरवण्यात आलेल्या भारत ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा। प्रश्न क्रमांक 6 अ साठी पुरवण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून ती पुरवणी मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावी। प्रश्नांची उत्तर लिहिताना आवश्यक तेथे आकृत्या आणि आलेख काढावे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताना त्या ठिकाणी काही आकृत्या काढू शकतात उत्तर लिहिताना। प्रश्नपत्रिकेची उत्तर लिहिताना नकाशा काढण्यासाठी पेन्सिलचा आवश्यक तेथे वापर करण्यास परवानगी आहे। भारत आणि ब्राझील या 2 देशांचं पेन्सिल तयार करायचं। आणि काही दीर्घोत्तरीय प्रश्न आहेत, भौगोलिक कारण आहेत, यासाठी आपल्याला आवश्यक तेथे पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे। प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनने लिहावीत। पेन्सिलने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाही, हे लक्षात घ्या। आकृत्या, आलेख व नकाशा इत्यादी कार्य करण्यासाठी सिस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरण्यास हरकत नाही। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया प्रश्नपत्रिकेचा नमुना आराखडा। यामध्ये प्रश्न पहिला असेल, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। 4 गुणांचा हा प्रश्न। या प्रश्नामध्ये 4 विधानं दिली जातील। ही 4ही विधानं आपल्याला रिकाम्या जागा भरून पूर्ण विधाने उत्तरपत्रिकेत लिहायची आहेत। प्रत्येक विधानासाठी 1 गुण असे 4 गुणांचा प्रश्न असेल। प्रश्न क्रमांक 2, वेगळा घटक ओळखा। 4 गुणांचा असेल। या प्रश्नामध्ये 4 गट दिले जातील। प्रत्येक गटातील त्या गटात न बसणारा म्हणजे वेगळा घटक ओळखायचा आहे। यासाठी प्रत्येक गटाला 1 गुण असा 4 गुणांचा प्रश्न असेल। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसरा, यामध्ये जोड्या लावाही विचारल्या जाऊ शकतात। त्याऐवजी या प्रश्नामध्ये अ स्तंभातील विधानाची ब स्तंभातील विधानाशी योग्य जोडी लावावी। 4 गुणांचा प्रश्न असेल। प्रश्न क्रमांक 3, एका वाक्यात उत्तरे लिहा। याला गुण असतील 4। या प्रश्नामध्ये 5 प्रश्न विचारले जातील। त्यापैकी 4 प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात द्यायची आहेत। यासाठी प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असा 4 गुणांचा प्रश्न असेल। क्रमांक 4 अ, नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा। कोणतेही 4 गुणांसाठी हा प्रश्न असेल। या प्रश्नामध्ये 6 बाबी नकाशा आराखड्यात दाखवण्यासाठी दिल्या जातील।
त्यापैकी 4 बाबी नकाशा आराखड्यात दाखवायच्या आहेत. यासाठी प्रत्येक प्रश्नास 1 गुण असा 4 गुणांचा प्रश्न असेल. प्रश्न क्रमांक 4A. नकाशा वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतीही 4. या प्रश्नामध्ये नकाशाचे वाचन करून उत्तरे लिहायची असतात. यात 5 प्रश्न विचारले जातील. त्यातील 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. यासाठी प्रत्येक प्रश्नास 1 गुण असा 4 गुणांचा प्रश्न असेल. प्रश्न क्रमांक 5. भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही 2. 6 गुणांसाठी प्रश्न असेल. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये 4 विधाने भौगोलिक कारणांसाठी विचारले जातील. त्यापैकी 2 विधानांची कारणे लिहायची आहे. यासाठी प्रत्येक कारणासाठी 3 गुण असा 6 गुणांचा प्रश्न असेल. प्रश्न क्रमांक 6A. आलेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 मार्कांसाठी प्रश्न असेल. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्न 6 मध्ये अ आणि आ 2 प्रश्न असतील व ते एकमेकांना विकल्प असतील. सुरुवातीला पाहूया प्रश्न 6A. यात सांख्यिकीय माहिती दिली जाईल. त्या आधारे रेषालेख, साधा स्तंभालेख, जोड स्तंभालेख यापैकी जो काढायला सांगितला आहे तो काढायचा. हा आलेख 3 गुणांसाठी असेल. आलेखावर आधारित प्रत्येकी 1 गुणाचा असे 3 प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 6A. आलेख आकृती वाचन करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नात आलेख किंवा आकृती दिली जाईल. त्या आलेख किंवा आकृतीचे वाचन करून त्याच्या खाली दिलेल्या सर्व 6 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असून हा 6A प्रश्न पूर्ण 6 गुणाचा असेल. प्रश्न क्रमांक 7. सविस्तर उत्तरे लिहा, कोणतीही 2. 8 गुणांसाठी. प्रश्न क्रमांक 7 हा दीर्घोत्तरी प्रश्न असून यात 3 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रत्येक प्रश्न 4 गुणाचा असून या प्रश्नास 8 गुण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपल्या SSC बोर्डाच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा असेल.